ब्रॉकेड पैठणी असते तर ते बॉर्डर पासून काम सुरू होतं. तर बॉर्डर पासून काम सुरू झाल्यामुळे त्याची डिझाईनच सुरुवातीपासून असते, त्यामुळे तिला 5-6 महिने वर्षभर पण लागतो. आणि काही काही आता नवीन पैठणी आल्यात ज्याला ऑल ओव्हर पैठणी म्हणतात, त्याचा सुरुवातीपासूनच पैठणीसारखा पैठणी पदरासारखा त्याचं डिझाईन चालती, त्याला कमीत कमी 1-2 वर्ष लागतात. सो ही पैठणी खूप जास्त कालावधी घेते बनण्यासाठी. आता पैठणी बऱ्यापैकी पॉवर लूमच्या पण मिळतात, ज्या स्वस्त असतात 2000च्या 3000च्या असतात, त्या ॲक्च्युली हातमागावरच्या नसतात, याचं पूर्ण रिप्लिका असतं. हेच काम जे माणूस बसून करतोय ते पॉवर लूमचे मशीन करतात. म्हणजे ही जी साडी बनायला 15 दिवस लागतात ती एकाच दिवसात एक साडी बनते. त्यामुळे ते 15,000ची साडी रिप्लिका करून 1500 रुपयाला येते. नमस्कार, मी शिवशाही पैठणी मॅन्युफॅक्चरर शुभम नाकोड. आज शिवशाही पैठणी कारखान्यामध्ये तुमच्या मनातले काही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आलो आहे. ॲक्च्युली भरपूर लोकांना डाऊट असतो की पैठणी साडी महाग का असते इतकी, पैठणी साडी बनायला किती वेळ लागतो. तर ह्या गोष्टीचं प्रत्येकाच्या मनात एक कुतूहल असतं की ॲक्च्युली खरंच पैठणी साडी इतकी महाग असते का, किती वेळ लागतो शिवशाही पैठणी बनायला. तर या सगळ्या गोष्टीचं मी एक एक करून तुम्हाला उत्तर देतो. तर तुम्ही बघा इथे पैठणी बनण्यासाठी म्हणजे एक एक धागा विणला जातो. तर ही 6 वाराची पैठणी, तर ही बनायला जवळजवळ 15-1 दिवस लागतात. आणि जर का तिला बॉर्डरला वर्क असेल तर ते अजून दिवस खातं. म्हणजे पैठणीच्या पदरालाच खरं मान असतं, जो मोराचा पॅच असतो त्या गोष्टीला जास्त वेळ लागतो. आणि जेव्हा ब्रॉकेड पैठणी असते तर ते बॉर्डरपासून काम सुरू होतं. तर बॉर्डरपासून काम सुरू झाल्यामुळे त्याची डिझाईनच सुरुवातीपासून असते, त्यामुळे तिला 5-6 महिने वर्षभर पण लागतो. आणि काही काही आता नवीन पैठणी आल्यात ज्याला ऑल ओव्हर पैठणी म्हणतात, त्याचा सुरुवातीपासूनच पैठणी पदरासारखा त्याचं डिझाईन चालती, त्याला कमीत कमी 1-2 वर्ष लागतात. सो ही पैठणी खूप जास्त कालावधी घेते बनण्यासाठी. आणि जी स्टार्टिंग रेंज असते पैठणीची, त्याच्यामध्ये रॉ मटेरियल कमीत कमी 5,000 ते 6,000 रुपयाचं रॉ मटेरियल असतं, जे कच्चं सिल्क म्हणतो आपण, कच्चा रेशीम. तर ते बनल्यानंतर त्याची जी प्रोसेसिंग वगैरे होते ती कारागिरीच्या हातात पडते जवळजवळ 7-1 हजारला. नंतर कारागीर त्याच्यावर वर्क करतो. मग तिची सुरुवात आता म्हणजे सुरुवातीला किंमत त्याची कमी होते, पण आता रेशीमचे भाव वगैरे वाढले. 10,000 पासून पैठणीची सुरुवात झाली आहे. त्याच्यानंतर पुढं जे पण महागाच्या साड्या असतात तर त्याच्यासाठी टाईम कालावधी किती लागतो ते खूप मॅटर करतं. मग ज्याची कालावधी 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष लागतात, तर त्या पद्धतीने त्याचे रेट्स असतात. आता पैठणी बऱ्यापैकी पॉवर लूमच्या पण मिळतात, ज्या स्वस्त असतात 2000च्या 3000च्या असतात, त्या ॲक्च्युली हातमागावरच्या नसतात, याचं पूर्ण रिप्लिका असतं. हेच काम जे माणूस बसून करतोय ते पॉवर लूमचे मशीन करतात. म्हणजे ही जी साडी बनायला 15 दिवस लागतात ती एकाच दिवसात एक साडी बनते. त्यामुळे ते 15,000ची साडी रिप्लिका करून 1500 रुपयाला येते. तेच त्याचं कारण आहे. आणि हातमागाला जी फिनिशिंग असते, जो फील असतो हातमागाच्या पैठणीच्या साडीला, तो कधीच तुम्हाला पॉवर लूमच्या पैठणी येणार नाही. भरपूर साऱ्या लोकांना माहिती आहे का शिवशाही पैठणी ही स्वतः मॅन्युफॅक्चर बनवते. भरपूर लोकांच्या मनात कन्फ्युजन होतं की तुमचा कारखाना कुठे आहे, काय आहे. तर आज मी म्हणूनच तुम्हाला कारखान्यावर घेऊन आलो आहे. आणि त्याचे तुम्ही काही क्लिप्स बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की पैठणी साडीचा पदर जो असतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि त्याला सगळ्यात जास्त टाईम लागतो. आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या हस्तकलाच्या साडीमध्ये तुम्हाला दिसतात, तर मी तुम्हाला इथं दाखवू शकतो की हे जे छोटे छोटे धागे असतात ना, कधी कधी तुम्हाला वाटतं की बाबा हे काय गेले मध्ये, हे डिफेक्ट नाही साडी. हे हस्तकलामुळे ना कधी कधी धागा तुटतो, तर आम्ही इथं मॅच करतो तो धागा, नंतर त्याला मर्च करतो पुढे पुढे जसं काम सुरू होतं. मग ह्याच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याच्यामुळं हस्तकला म्हणजे आता हस्तकला पैठणी याच्यात म्हणजे माणसाने काम केलं, त्याच्यामुळे थोडे तरी इकडे तिकडे गोष्टी येतात. तर ती हस्तकलेची खासियत आहे का, मशीन मेड सारखी नाही, ती एक सारखी गोष्ट घडणारी. ती हस्तकला असल्यामुळे ह्या गोष्टी घडतात आणि ती डिफेक्ट नसते, ती साडीमध्ये इनबिल्ड असते. तर पैठणीचं पदर आता बघा, प्रत्येक कारागिरीची एक स्पेशालिटी असते. आता हा जो मोर काढलाय हा प्रॉपर माझ्या वडिलांनी काढलाय. तर त्यांचे जे एजचे लोक आहेत त्यांना ते शिकवलं जायचं. आता जे माझ्या एजचे जे मुलं आहेत ना, त्यांना एकदम शॉर्टकट पद्धतीची साडी पदर काढायचं शिकवलंय. सो ते यांनी असं अंगठं पण दाबलं ना तरी तो मोर झाकून जातो, असं म्हणजे असं दाबलं तरी. म्हणजे इतक्या कारागिरीच्या क्वालिटीमध्ये पण फरक येतो, त्याच्यामुळे रेट्समध्ये फरक येतो पैठणी साडीच्या. तर हे छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीत नसतात. तर आपण कम्पेअर करतो की अरे डबल पल्लू इकडं इकडं आहे, इतक्याला आहे, तुमच्याकडे इतक्याला आहे. त्याचा फरक हा असतो. कारागीर किती टाइम घेतो त्या गोष्टीला. आता बघा इथं मुनिया पैठणी, मुनिया सगळ्यांना माहीत असते. तर इथं लाल आणि इथं 2 रंगात मिळून मुनिया काढली बघा. इथं लाल दांडा आणि चोच पोपटी, इथं पोपटी दांडा आणि लाल चोच.
तर अशा पद्धतीचे काम असतं, हे एकदम हार्ड लेवलचं आणि टफ असतं काम. सो त्याच्यामुळे वेळ खूप जास्त जातो. सांगायचा मुद्दा असा होता का ह्या पदराला खूप टाईम लागतो आणि हीच पदराची डिझाईन जर का बॉर्डरला असली तर त्याला जिथं 15 दिवस लागतात तिथं 2 महिने लागतात. अजून मोठी बॉर्डर असली त्याला अजून जास्त दिवस लागतात. ही ऑल ओव्हर जसं पदर आहे तो पदराची पूर्ण साडीवर पदराची प्रिंट येते, त्याला तर अजून 1-2 वर्ष लागतात. मग त्याची त्या पद्धतीने प्राइसिंग असते. तर मी तुम्हाला हेच दाखवून प्रयत्न करत होतो की आम्ही वरून काढतो आणि खालून ती छापली जाते. सो तुम्ही खालून बघशाल तर तुम्हाला दिसेल का मी तुम्हाला जे सांगत होतो, आता वरून जेव्हा बघतात ना तुम्ही तेव्हा इथं धागे छोटे छोटे दिसत आहेत. हे आम्ही काढले गेलेले आहे. हे सगळ्या गोष्टींना इथं धागे वर आलेले आहेत. ही बॅक साईड आहे, ही बॅक साईड आहे आणि खालून तुम्हाला त्याचं फिनिशिंग साईड खालून दिसेल. तर अशा पद्धतीचं पदरचं वर्क असतं आणि अशाच पद्धतीचं जे ऑल ओव्हर साडी असते ते लॉंग 2-2 लाखाची साडी असते ती अशाच पद्धतीची असते. आणि हे जसं काम चालतं पुढे तसंच ते सुरुवातीपासून चालतं म्हणून त्याला महाग जातं. तुम्हाला अजून दुसऱ्या प्रकारचे दाखवतो त्याच्यात काय फरक आहे. आता मी तुम्हाला दाखवतो की आता पैठणीमध्येही अनेक प्रकार यायला लागले. कोणी ड्रेस बनवतो, कोणी जॅकेट बनवतो, कोणी काय बनवतो. तर आमच्या कारखान्यामध्ये आता लेहेंगाचं कापड कसं बनतंय ते तुम्हाला दाखवतो मी. ॲक्च्युली लेहेंगा म्हणजे एक साईड मोठी बॉर्डर असते, वन साईड म्हणजे ह्या साईडला तर काही बॉर्डर येत नाही. तर जी त्या साईडची बॉर्डर आहे ती तुम्ही बघू शकता. त्याच्यात 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारचे मुनी आहे आणि माझे काका ते काम करत आहेत. तर इथं वन साईड म्हणजे ह्या मागावर एकटा माणूसही काम करू शकतो. ते फक्त वन साईडच डिझाईन चालू आहे. आणि जेव्हा पैठणी असते ना तर पैठणीला 2 साईड बॉर्डर असते. तर मग एक माणूस इकडं, एक कारागीर इकडे या साईडला, एक कारागीर त्या साईडला. तर अशा पद्धतीने काम चालतं. तर हे लेहंगा मटेरियलचं काम असल्यामुळे एकटा माणूस हे काम करून घेऊ शकतो. तुम्ही बघताच आहे की इथं पद्धतशीरपणे काम चालू आहे. तर अशा कारखान्यात आमचं काम चालू झालं आहे. काय कुठे लेहंगा आहे, कुठे पैठणी साडी आहे, कुठे दुपट्टा आहे, कुठे ड्रेस मटेरियल आहे. तर एक असं काम चालतं. मी तुम्हाला मुनिया पैठणी दाखवतो. तर आपण ही मुनिया पैठणी आणि याच्यामध्ये ना वरती जकाटणे लागलेले म्हणून ही हँडमेड बुट्टा. तर बऱ्यापैकी लोकांचा बुट्टा असतो ना तो जकाटवर चालतो. तर हा हस्तकलाचा बुट्टा आहे. तर याच्यातही मुनिया आम्ही टाकले बुट्ट्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आता हे जे काकडे असतात तर आता ह्या सणाला बुट्टी आमची संपली आहे त्याच्यामुळे काकड्याला हात लावणार नाही आम्ही. आता फक्त ही बॉर्डर चालेल. तर ही बॉर्डर अशी इथं आली आणि जो इथं जी डिझाईन चालते तर इथं तसं धागे मोजेल मी. इथून असं धोटं असं बाहेर काढायचं आणि जो जरीचा बॉर्डरचा काकडा आहे तो असा फिरवायचा. तर हे सगळ्या गोष्टी अशा काकड्यानुसार म्हणजे याला काकडा म्हणतात आमच्या येवल्याच्या भाषेत. हा काकडा फिरत असतो आणि काम चालू असतं. आता म्हणजे इथं लास्ट टाइम इथं संपवलं होतं. आता 4 धागे वाढवेल कारण की तशी डिझाईन ती पुढे चालणार आहे. तर अशा पद्धतीने हे पैठणीचं काम चालू असतं. ती बॉडी असो, पदर असो, काही असो त्याच्यासाठी. आता ही एक साईड काय चालू आहे, जेव्हा सुरुवातीचे जो पॅच असतो मुनिया पैठणीचा तो पहिला पॅच जो वरचा असतो ना तो प्लेन असतो कारण की खोचण्यासाठी आत. तर ही खालची बाजू आहे ती सुरुवातीपासूनच डिझाईन करावं लागते म्हणून तो तिकडून मला डायरेक्ट फेकतोय आणि इथून मी ते डिझाईन काढतोय. तर अशा पद्धतीने याचं काम चालतं बॉर्डरचं. आणि जेव्हा मुनिया 2.5 वर विणले जाईल त्याच्यानंतर दुसरी बॉर्डर लागेल. मग नंतर तो पण हे काम सुरू करेल. मग तिकडून तो एक धागा करेल, मी एक धागा करेल. तर आता ह्या बॉर्डरला खूप जास्त वेळ लागतोय. जर का विणकरी असते तर तिने असं धोटं मारूनच सगळं केलं असतं. त्याच्यामुळे त्याला 15 दिवसात होती ही साडी. 1.5 महिना लागतो. ज्याचं पदर जर का अजून किचकट असेल तर अजून दिवस लागतात. तर अशा पद्धतीने हे काम चालू असतं आणि त्याच्यावरच प्राइस रेंज ठरते. आय होप की तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील की पैठणीसाठी कशी बनते, किती वेळ लागतो, महाग का असते. तरी तुमच्या मनात काही डाऊट आला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्सला प्रश्न विचारा, आम्ही त्याचे उत्तर देऊ. आणि तुम्हाला तरीही वाटत असेल की मी येवले लिहून बघायचं तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमच्या येवल्याच्या कारखान्यावर तुम्हाला दाखवूच की पैठणीसाठी कशी बनते. ते छोटे छोटे गोष्टी असतात ते कॅमेऱ्यामध्ये घेऊ नाही शकत, तुम्हाला प्रत्यक्षातही दाखवू. आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली. धन्यवाद.